नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजप उत्तर रायगड जिल्हा दक्षिण भारत सेलची बैठक मार्केट यार्ड येथे श्री रामशेठ ठाकूर विचार मंच मंडळ सभागृहात भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ही बैठक दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक राजेश पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून या बैठकीत भाजप दक्षिण भारत सेल जिल्हा आणि 9 मंडळ समिती सदस्यांना विविध पदांसाठी एकूण 98 नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी भाजपचे कोकण विभागातील लोकसभा जागांचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र दक्षिण भारत सेलचे सहसंयोजक रमेश नायर, कोकण प्रदेश संयोजक भाजप दक्षिण सेल गणेश शेट्टी, उत्तर रायगड जिल्हा संयोजक माधुरी श्रीनिवास कोडुरू, राज्य भाजप दक्षिण भारत सेलचे कमिटी सदस्य रवी पिल्ले, डिस्ट्रिक्टचे निमंत्रक कृष्णन सगदेव, कर्जत मंडळचे दिनेश कनिगा, पनवेल ग्रामीण मंडळचे ताहिर, खारघरचे नवीन हेगडे, सविना बंगेरा, कामोठे मंडळचे अजय आर्य, कळंबोली मंडळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी अचानक फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या 4 दिवसांपूर्वी सिडको वसाहतीत पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. एमजीपीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने पाणी पुरवठा पूर्ववत झाला नसताना नवीन पनवेल सेक्टर 15 येथील पोदी जोड स्थळावर जागोजागी एमजीपीच्या जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटलेल्या दिसत आहेत. यामधून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची दररोज नासाडी होत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना सिडको वसाहतीमधील नागरिकांना करावा लागत आहे. या प्रकारामुळे एमजेपी अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले असून रोज नवनवीन ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याची कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे सिडको वसाहतीत पाण्याची समस्या अधिक जटिल बनली आहे. परिमंडळ 2 पनवेलचे पोलीस उपायुक्त विवेक पानसारे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन आणि ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले असून यामध्ये कळंबोली पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह देशी बनावटीचे पिस्तूल आणि तलवार हस्तगत केली आहे. ही कारवाई आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक गजानन घाटगे यांच्यासह 7 अधिकारी आणि 23 अंमलदार तसेच वाहतूक शाखा कळंबोलीकडील 2 वाहतूक अंमलदार यांनी एकत्रितपणे कळंबोली परिसरातील हद्दीमध्ये कारवाई केली. अरबाज शेख यांच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे मॅगझिन असलेले स्टील धातूचे 1 पिस्तूल आणि 3,000 रुपये किमतीचे 3 पितळी जिवंत काडतुसे असे हस्तगत करण्यात आले आहेत. तर आरोपी अश्विन सूर्यवंशी यांच्याकडून 19 इंच लांबीची तलवार हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपी अरमान सिंग रंधवा यांच्याकडून एकूण 1,26,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर पडल्याची घटना पळसपी बाजूकडून जेएनपीटी बाजूकडे जाणाऱ्या ट्रकमुळे घडली. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे दूर झाली आहे. पळसपी बाजूकडून जेएनपीटी बाजूकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोण्या होत्या. त्यातील काही गोण्या रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबतची माहिती वाहतूक शाखेला मिळताच पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक ढेंगरे, पोलीस शिपाई भोरे, पोलीस शिपाई घोडे यांचे पथक घटनास्थळी त्वरित पोहोचले आणि त्यांनी सदरचा ट्रक तसेच रस्त्यावर पडलेल्या गोण्या एका बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. नवी मुंबई पोलीस दलातील खांदेश्वर पोलिसांनी यंदा सामाजिक संदेश देत अनाथ आश्रमातील मुले आणि तृतीयपंथी यांच्यासोबत नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी केली. खांदेश्वर वसाहतीमधील बालग्राम आश्रमातील मुलांसोबत आणि नवी मुंबई शहरातील तृतीयपंथी यांच्यासोबत रंगपंचमीच्या रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्यासह पोलीस पथकाने आश्रमातील मुलांना नैसर्गिक सुके रंग लावून रंगपंचमी साजरी केली.
यावेळी आश्रमातील मुलांनी गाणे गाऊन नृत्य सादरीकरणातून उपस्थितांची मनोरंजन केले। बालग्राम आश्रमात 44 मुले आणि मुली आहेत। पोलिसांनी या आश्रमात मुलांना खाऊ वाटले। परिसरातील सामाजिक संस्थांनी अनेक आश्रमांमधील मुलांसोबत सण साजरे करावे असे आवाहन पोलीस अधिकारी लांडगे यांनी केले आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या मुंबई लेनवर भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पुढील कारवर उलटला। त्यानंतर काही अंतर फरफटत पुढे कंटेनरला जाऊन धडकला। या अपघातात दूध टँकर चालकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत। दूध टँकर हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि टँकर कारवर उलटला आणि त्याच अवस्थेत फरफटत जाऊन पुढे जाणाऱ्या कंटेनरला धडकला। त्यामुळे कंटेनर देखील जागीच उलटला। या अपघातात दूध टँकर चालकाचा टँकर खाली येऊन जागीच मृत्यू झाला। कारमधील संकेत अतुल अग्रवाल आणि प्रतीक अतुल अग्रवाल हे बचावले तर कंटेनर चालक रितेश चांगदेव जगदाळे किरकोळ जखमी झाला। आंबेनळी घाटामध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी निघालेला मिनी टेम्पो दरीमध्ये कोसळून 4 जण जखमी झाल्याची माहिती महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे। पुणे येथील टाटा मोटर्स 3 योद्धा टेम्पो हे घाटातील टेस्ट ड्राईव्हसाठी पुणे ते पोलादपूर प्रवासाला निघाले होते। कात्रज खंडाळा येथील खंबाटकी तर वाई येथील पसरणी घाटात टेस्ट ड्राईव्ह पार करून हे 3 टेम्पो महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून पोलादपूरला जात होते। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 3 पैकी एका टेम्पोच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो सुरक्षा कठडा तोडून 300 फूट खोल दरीत कोसळला। यावेळी अन्य 2 टेम्पोमधील लोकांनी अपघाताची खबर मेटतळे गावातील लोकांना दिली असता काही तरुणांनी अपघातस्थळी धाव घेत दरीमध्ये उतरून मदत कार्य केले। राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत। कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे। साधारणपणे होळीनंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते। यावेळी मात्र होळीच्या आधीपासूनच तापमानाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत। त्यामुळे होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार आहे हे निश्चित आहे। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण असले तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही। हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या राज्यात तापमान वाढीला सुरुवात झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी ती सुरूच राहणार आहे। दुपारच्या वेळी अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे।